आणि आता थेट जाणार आहोत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलतायत त्या ठिकाणी. पदावरती प्रश्नचिन्ह सातत्याने उभा करण्याचा प्रयत्न त्यांचे मित्रपक्ष आणि सहकारी करतात, कारण हे प्रकरण मोठं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. निश्चित मी हा जो रत्नागिरीमध्ये मी जी तुलना कारभाराची राज्य कारभाराची केली त्याचा फार मोठा संदर्भ आहे आणि या संदर्भाच्या अनुषंगानं मी याआधी बीडच्या सद्भावना पदयात्रेच्या अनुषंगानं समारोपाला गेलो, त्या ठिकाणी हा संदर्भ घेऊन मी त्या ठिकाणी बोललो होतो. मात्र या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांचे मित्रपक्ष आणि भाजपचेच नेते हे त्यांना औरंगजेब म्हणण्यामध्ये का तुललेले आहेत हे मला काही समजत नाही. आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जात आहे असं ते म्हटलं तर औरंगजेब क्रूर होता हेच माझं म्हणणं होतं आणि तेच मी म्हटलं त्यात औरंगजेबाचं उदात्तीकरणाचा काही विषय नाही. मात्र त्यांची बोखलाट ही का निर्माण झालेली आहे हे याच्यामागे काहीतरी त्यांच्या अंतर्गत राजकारण त्यामध्ये दडलंय का ही शक्यता या निमित्तानं जरूर उपस्थित होते. प्रश्न असा आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही फडणवीसांना औरंगजेब म्हणताय की त्यांच्या कारकिर्दीला औरंगजेबाचे कारकीर्द मी माझं जे स्टेटमेंट आहे, माझं जे त्या ठिकाणी मी जे बोललोय इथे आमचे सन्माननीय खासदार जे महोदय आहेत त्या कल्याण काळेसाहेब त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी होते. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं देखील त्या ठिकाणी भाषण झालं. आमचे लातूरचे खासदार महोदय, नांदेडचे खासदार महोदय हे त्या ठिकाणी होते. मी जे बोललोय तो राज्य कारभाराच्या अनुषंगाने बोललोय आणि औरंगजेब जितका क्रूर पद्धतीने जो राज्य कारभार चालवत होता देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांचाही कारभार हा तसाच, त्यांच्या सरकारचा कारभार हा तसाच चाललाय हे वक्तव्य मी केलं होतं आणि या वक्तव्यावर मी ठाम आहे. जसा औरंगजेबाने जजिया कर लावला होता तसाच कर हा आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये हे देवेंद्र फडणवीस देखील लावत आहे. शाळेमध्ये लेखणीवर त्यांनी टॅक्स लावलाय, वह्या पुस्तकांवर त्यांनी टॅक्स लावलाय, स्मशानभूमीतल्या लाकडांवरही टॅक्स लावण्या इतपत हा जजिया कर जो आहे हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून लावला गेला आहे. त्यामुळे एकंदरीत जी सगळं कार्यप्रणाली आहे ही त्याच संदर्भातली आहे. ही आमची राजकीय त्यांच्या संदर्भातली टीका आहे आणि देवेंद्र फडणवीसांवर आम्ही जेव्हा टीका करतो आणि तिच्यामध्ये शब्दाचा कुठेही तोल हा गेलेला नाही. मी देवेंद्र फडणवीस साहेब हे औरंगजेब आहेत असं मी म्हटलेलो नाही. त्यांनी तशीच वेशभूषा करावी, तशीच दाढी लावावी आणि ते आहे तर त्यांचं असं आहे असं कोणतंही विधान मी करणार नाही आणि केलेलं नाही. त्यामुळे मी व्यक्तिगत कोणतीही टीका ही त्यांच्यावर केलेली नाही. राज्य कारभारावर टीका करणं हा आमचा अधिकार आहे आणि करत असणारी टीका ही काही अतिशयोक्तीपूर्ण स्वरूपाची नाही ज्या महाराष्ट्रात घटना घडतात आहे. भाजपचे जे प्रांताध्यक्ष आहेत त्या भाजपच्या प्रांताध्यक्षांनी काय सांगितलं की अशा केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचली. जेव्हा संतोष देशमुखांची हत्या क्रूर पद्धतीने होते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही. जेव्हा स्वारगेटमध्ये एका महिलेवर बलात्कार होतो तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही. जेव्हा परभणीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन त्या ठिकाणी एक कस्टडीमध्ये एकाचा मृत्यू होतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही. खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घरातील लेकीबाळीला महाराष्ट्रातल्या एका लेकीबाळीला छेडलं जातं तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोचत नाही. कैलास नागरेसारखा एक राष्ट्रपतींनी गौरवलेला शेतकरी 8 पानी पत्र लिहून आत्महत्या करतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात जर काही बोललं तर लगेच महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचते. हे जो राजकीय स्तर आणि ही राजकीय जी भाषा भाजपकडून वापरली जाते ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे. काल एक खासदार म्हणाले की मागच्या नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते. आता पुढे चालून आपल्याला असे ऐकायला मिळेल की भाजपचं कोणीतरी असंही म्हणू शकतं की देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्या मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते. अरे काय बोलताय तुम्ही? आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाता करणाऱ्यांनी ते राहुल सोलापूरकर का फोलापूरकर तो कोण काय आहे तो जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढतात त्यानंतर तो कोठरेकर का पठरेकर जो कोणी काय आहे तो शिवाजी महाराज ते शिवाजी हा ते अशा लोकांचं नावही कशाला घ्यायचं. ते जेव्हा शेलक्या भाषेमध्ये छत्रपतींबद्दल बोलतात तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो आणि त्यातल्या आरोपीला ताबडतोब जमानत मिळते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही. उलटपक्षी या सरकारने महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशी एक योजना काढली आहे का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण नागपूरच्या व्यक्तींनी आणि त्या सोलापूरकरांनी
वक्तव्य केले म्हणजे अपमान करा आणि सुरक्षा मिळवा, ही योजना चालवत असताना हे जर अस्मितेच्या गोष्टी करत असतील आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जर खरंच तुम्हाला जर काही गोष्टी करायच्या असतील आणि ती अस्मिता तुमच्यात जिवंत असेल आणि त्या अस्मितेच्या बाता जर करत असाल तर शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या, अपशब्द व्यक्त करणाऱ्या लोकांना तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना. आता राष्ट्रद्रोहाचा गुन्हा, आता हा औरंगजेब राष्ट्रद्रोही होता. अहो तो राष्ट्रद्रोही होता, काय असेल नसेल ते झालं, पण आमचं हे वक्तव्य आहे हे कुठच्या द्रोहात बसतं? हे सत्तेचा सत्तेचा जो अहंकार आलेला आहे हा बरोबर नाही. ही या निमित्तानं माझी त्यांना विनंतीवजा सूचना आहे. विरोधी पक्ष जे आहे ते एका समाजाची लाचलुचपत करतात आणि एका समाजामध्ये त्याचमुळे समाजात तेढ निर्माण होते असं विरोधी पक्ष म्हणतात. आज बजरंग दलांनीही नागपुरात पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की हिंदू समाजाच्या घरांवरती ज्या पद्धतीने हल्ले होत होते, एका समाजाचे लोक येऊन हल्ला करत होते, त्याला पाठबळ विरोधी पक्ष देत आहे. निराधार स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य आहे. जेव्हा नागपूर जळत आहे तेव्हा सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. मात्र त्या आगीमध्ये ते तर आपल्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत असं म्हणतात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. पुढची बातमी. नागपूरच्या हिंसेला जबाबदार कोण यावरून आता जोरदार राजकारण